Friends, welcome to all of you in the new session of English. Uh, One of the writing skill that is very important according to the syllabus, new syllabus of 12th, that is 3.2. We have already completed one writing skill. New lesson is section number 3.2, that is, do school really kill creativity? It is one of the mind mapping game, or we can say creativity is there. क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता म्हणतो मराठीमध्ये, त्याच्यावर आधारित हा लेसन आपल्याला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डिस्कस अबाउट द आइस ब्रेकर ऑफ दिस लेसन. ऑब्झर्व द गिवन फिगर्स अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटी दॅट फॉलोज. इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. मेन आयडिया, ब्रांचेस, ट्विग्स, म्हणजे एक मेन आयडिया असेल, त्याला वेगवेगळ्या रिलेटेड वर्ड्स जे असतील. आय थिंक दिस टॉपिक यू लर्न इन युअर लोअर क्लासेस ऑल्सो, लाईक अ 10th. येतात 10वी किंवा 9वी मध्ये सुद्धा कदाचित तुम्हाला हा गेम असेल, पण तो नाव वेगळं असेल कदाचित, त्याला रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे होते. त्या प्रकारचा टॉपिक आहे. सो हियर व्हॉट आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स अबाउट दिस दॅट यू हॅव टू डिस्कस फर्स्ट, और व्हॉट कॅन यू डू हियर, that also we have to discuss here. So replace the main idea by any other thought or title of your own. जे आपल्याला फिगर दिलेले आहे, त्या फिगर मध्ये काय करायचं, आपल्याला मेन आयडिया चेंज करायची आहे, अँड यू हॅव टू यूज युअर ओन पॉइंट्स, or by your own thinking you have to create that, or you have to develop that shape. Add 3 supporting ideas to main idea as their branches. 3 सपोर्टिंग आयडिया जे असतील त्या काय करायला सांगितले त्यांनी, त्या ब्रांचेस ऍड करायला सांगितले. नेक्स्ट, add 2 ideas to 1 branches that explain the meaning of the branch. याचं मीनिंग जे आहे ते दर्शवण्यासाठी आपल्याला एक्सप्लेन करणारे वर्ड असेल ते सुद्धा, किंवा त्या आयडिया आपल्याला इथे यूज करायचे आहेत. नाव हिअर मेन आयडिया आपल्याला एक झाड दाखवलेलं आहे, त्याचे ब्रांचेस दाखवले वेगळे आपल्याला, ब्रांच, ट्विग आहे, लहान फांद्या असतील त्या. तर तसं आपल्याला एखादी दुसरी डायग्राम आपल्याला तयार करायची, दुसरी फिगर तयार करायला सांगितले. सपोज इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ कॉलेज. आपण जर कॉलेजचे उदाहरण घेतलं किंवा स्कूलचे उदाहरण घेतलं, व्हॉट आर द रिलेटेड थिंग ऑफ द कॉन्सेप्ट विच कॅम इन अवर माइंड. आपल्या मनामध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात, विचार येऊ शकतात, दॅट यू हॅव टू डिस्क्राईब हिअर. फर्स्ट, क्लासेस विल बी अवेलेबल देअर. आपल्याला क्लासेस मनात येणार आपल्या मनामध्ये. टीचर्स मनामध्ये आपले, म्हणजे टीचरचा विचार करू शकतो आपण. दीज आर द रिलेटेड विथ द स्कूल और वी कॅन से द कॉलेज. नेक्स्ट, लंच ब्रेक असतो आपला, और लंच ब्रेक पेक्षा आपण रिसेस म्हणू शकतो. दॅट इज ऑल्सो रिलेटेड वर्ड विथ दिस फिगर और मेन आयडिया. सिन्सिअरिटी, सिन्सिअरिटी असेल ते सुद्धा आपल्याला शाळेमध्ये दिसत असते. सेकंड थिंग इज डिसिप्लिन. आता डिसिप्लिनचे सुद्धा आपण वेगळे सब ब्रांचेस आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आपण एखादा पॉइंट दिला तर, ओबे टीचर्स, वी ओबे अवर टीचर्स अँड अवर सिनियर वन्स असेल त्यांना आपण ओबे करत असतो, किंवा त्यांची आपण आज्ञा पाळत असतो. नेक्स्ट थिंग, असेंबली. पुढचं आपण असेंबली सांगू शकतो. असेंबली सांगितल्या बरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रार्थना आठवणार. म्हणजे दीज आर द थिंग विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस माइंड मॅपिंग और क्रिएटिव्हिटी. याला आपण काय म्हणतो, क्रिएटिव्हिटी. नाउ आय हॅव गिवन हियर डिफरंट वर्ड्स रिलेटेड विथ द स्कूल और कॉलेज. यू मे राइट यू मे हॅव डिफरंट आयडियाज अबाउट दिस. तुमच्याकडे याच्याबद्दल काही वेगळे आयडियाज ज्या असतील ते त्या तुम्ही तिथे लिहू शकता. म्हणजे ह्याच आयडिया आल्या पाहिजे असं नाही. सो आउट ऑफ द बॉक्स यू हॅव टू थिंक. तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स विचार करायचा आहे. आउट ऑफ द बॉक्स म्हणजे काय, याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर तुमच्या मनामध्ये कोणते पॉइंट्स असतील ते तुम्ही लिहू शकता. एखादी कन्सेप्ट वेगळी तुमच्या मनात असेल, दॅट यू कॅन राईट हिअर, यू कॅन प्रेझेंट ओव्हर हिअर. नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ हिअर this example is given here. This is about the HSC board examination. So preparing for the HSC board exam, जेव्हा तुम्ही HSC बोर्ड एक्झाम ची तयारी करत असतात, तर HSC बोर्ड एक्झाम ची तयारी करत असताना which points will be there. पहिला पॉइंट दिलेला आहे आपल्याला, थोरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट. सगळे पुस्तक असतील त्यांचं थोर मध्ये पूर्ण जे रीडिंग आहे ते झालं पाहिजे. हा पहिला मुद्दा दिलेला आहे. Now next point we can discuss here.
प्रिपेअर टाइम टेबल फॉर स्टडी. टाइम टेबल साठी आपण म्हणजे स्टडी साठी आपण टाइम टेबल तयार करू शकतो. दॅट इज ऑल्सो वन थिंग वी कॅन से. नेक्स्ट, मेक अ नोट ऑफ चॅप्टर्स. वेगवेगळे चॅप्टर असेल त्यांचे आपण नोट्स तयार करू शकतो. रायटिंग प्रॅक्टिस करू शकतो. मग रायटिंग मध्ये कुठलंही रायटिंग असेल ते लेसनचे असेल, रीडिंगच्या स्पीड साठी असेल, एनिथिंग मे बी देअर, दॅट मे बी रायटिंग प्रॅक्टिस. नेक्स्ट, रेफरन्स ऑनलाईन और ऑफलाईन. काही रेफरन्स आपण घेतो, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल. ऑफलाईन मध्ये एखाद्या बुक्सचा रेफरन्स घेत असतो किंवा इंटरनेटवर जाऊन युट्यूब असेल किंवा वेगवेगळे जे रिसोर्स आहेत ऑनलाईनचे त्याच्यावरून आपण माहिती मिळवू शकतो. सोल्व प्रिव्हियस इयर्स बोर्ड एक्झाम पेपर किंवा प्रिव्हियस इयरचे काही एक्झाम पेपर असतील त्या सोल्व करत असतो आपण. सो दीज आर द मेनी थिंग्स यू कॅन डू हिअर. या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण सगळ्या इथं करत असतो. नेक्स्ट थिंग इज हिअर, मेक अ लिस्ट ऑफ डाउट्स ऑफ एव्हरी सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्टचे जे मनामधले आपले डाउट्स असतील तर ते डाउट्स आपण काय करू शकतो, इथे क्लिअर करू शकतो. यू कॅन मेक कॉन्टॅक्ट विथ युअर टीचर्स अँड यू कॅन सॉल्व युअर डाउट्स. आणि ते डाउट्स जे असतील ते तुम्ही सॉल्व करू शकतात. अँड eat healthy food and take a rest. काय घ्यायचं आपल्याला, eat healthy food. फूड जे असेल ते हेल्दी घेतलं पाहिजे. स्लीप वेल, चांगली झोप झाली पाहिजे. आणि खूप जागरण जर असेल then it will be very difficult to us to prepare for the exam. अजून वेगवेगळ्या गोष्टी आपण वेगवेगळे मुद्दे ऍड करू शकतो. क्लासेस असतील, ट्युशन असेल, रिव्हिजन असेल, extra lectures असतील. All these are related with this. So already I have talked to you about you have to think out of the box. म्हणजे out of the box आपल्याला इथे विचार करायचा आहे. त्याला आपण म्हणतो सर्जनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी इन इंग्लिश. म्हणजे तुम्हाला जी कन्सेप्ट वेगळी वाटेल ते तुम्ही याच्याशी रिलेटेड इथं लिहू शकता. सो समटाइम पॅराग्राफ फॉर्म मीन्स इट इज अ काइंड ऑफ नोट मेकिंग. याला एक प्रकारचं नोट मेकिंग सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जी माहिती पॅराग्राफ मध्ये देण्यापेक्षा त्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये डिस्क्राईब केली, दॅट मे ऑल्सो इफेक्टिव्ह फॉर अस. ती सुद्धा आपल्यासाठी इफेक्टिव्ह होऊ शकते. किंवा एखादा मुद्दा होमवर्क असेल तो सुद्धा याच्याशी रिलेटेड तुम्हाला आठवत असेल, रायटिंग प्रॅक्टिस असेल किंवा टेस्ट असतील, वेगवेगळ्या युनिट टेस्ट असतील, युनिट किंवा टर्म एक्झाम्स असतील, त्या सुद्धा या पॉइंट मध्ये तुम्ही ऍड करू शकता. सो it is a mind mapping, or we can say it is the topic of creativity. Next, activity. Complete a similar type of detailed graphical figure in your own style, showing the thoughts, ideas, concepts that keep and generating in your mind, and then choose a particular style, design or graphical presentation to describe the same ideas, fact, situation. Then this type of presentation can be called mind mapping. आता माइंड मॅपिंग कोणाला म्हणायचं असं त्याने सांगितलंय, व्हेनेवर यू आर एक्सप्लेनिंग युअर थॉट्स, आयडियाज और कॉन्सेप्ट. आपले विचार असतील, कल्पना असतील किंवा एखादी कॉन्सेप्ट किंवा संकल्पना असेल ती डिस्क्राईब करण्यासाठी ग्राफिकल फिगरचा वापर केला जातो. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टाईल असेल, डिझाईन असेल, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जनरेट केलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, माइंड मॅपिंग म्हणू शकतो असं आपल्याला सांगितलेलं आहे रायटरने. चूज डिफरंट शेप्स, एरोज, लाईन्स, कनेक्टर्स, बलून्स, बॉक्सेस, कर्व, एरोज, कॅलोट्स, स्क्रेबल्स, scrolls, explosion, etc. to describe your point of view. Means whenever you want to describe your own view or point of view, you can use different shapes. वेगवेगळे शेप्स आपण यूज करू शकतो. आणि ज्यांचं कम्प्युटर कोर्स झालेला असेल त्यांना माहिती असेल की जेव्हा आपण इन्सर्ट शेप करतो त्यामुळे वेगवेगळे शेप येत असतात. सो दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड we call them as a mind mapping. त्याला आपण काय म्हणू शकतो, माइंड मॅपिंग. and here you can create your own ideas by सिलेक्टिंग एनी मेन पॉइंट. आता मागाशी मी मेन पॉइंट एक दाखवला, स्कूल किंवा कॉलेज असेल त्याच्याशी रिलेटेड वर्ड. म्हणजे आपला स्वतःचा विचार करायचा आणि स्वतःच क्रिएट करायचे ती इन्फॉर्मेशन. अँड यू कॅन मेक सम शेप्स और यू कॅन से ग्राफिकल फिगर यू कॅन डिझाईन. दॅट इज कॉल्ड एज अ माइंड मॅपिंग. त्याला आपण काय म्हणू शकतो, माइंड मॅपिंग. आता इथे एका रायटरचं उदाहरण दिलं त्यांनी, जुलियन एस्टेलिसचं उदाहरण दिलं, पण त्याच्यातलं महत्वाचे मुद्दे फक्त आपल्याला घ्यायचं आहे. त्यांनी काय म्हटलंय, सर केन रॉबिन्सन
FRSA claim that school kill creativity. त्याने काय म्हटलंय, स्कूल किल क्रिएटिव्हिटी म्हणजे शाळा काय करतायत, सर्जनशीलता, जे क्रिएटिव्हिटी नवीन काहीतरी करायचंय तर त्याला काय करतायत, डिस्ट्रॉय करतायत, त्याला काय करतायत, नष्ट करतायत असं त्यांनी म्हटलं. आर्ग्युइंग दॅट वी डोंट ग्रो इनटू क्रिएटिव्हिटी, वी ग्रो आउट ऑफ इट. म्हणजे आपण या क्रिएटिव्हिटीने घडत असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु शाळांमध्ये आता क्रिएटिव्हिटी राहिलेली नाही असं सुद्धा त्यांना कदाचित म्हणायचं असेल. और रादर वी गेट एज्युकेटेड आउट ऑफ इट. Yet to Robinson, creativity is an important as a literacy and we should afford it द सेम स्टेटस. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी की क्रिएटिव्हिटी जी आहे ती खूप म्हणजे साक्षरता जी आहे त्यासाठी महत्वाची, म्हणजे सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी साक्षरते इतकेच महत्वाचं आहे असं म्हटलंय त्यांनी. आणि आम्ही त्या स्थितीत त्यांचे पालन केले पाहिजे. पालन केले पाहिजे काय, यू हॅव टू गिव्ह इम्पॉर्टन्स टू क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी जी असेल त्याला आपल्याला खूप महत्व द्यायचे असं त्यांनी म्हटलेलं आहे. यू हॅव टू गिव्ह इम्पॉर्टन्स टू क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटीला आपल्याला जास्त महत्व द्यायचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. फॉर द एज्युकेशन, वाइल यू आर हॅव्हिंग एज्युकेशन, जेव्हा तुम्ही साक्षर होतायत तर तेव्हा तुम्ही कशाला महत्व दिलं पाहिजे, क्रिएटिव्हिटीला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. बिकॉज अकॉर्डिंग टू हिम वी डोंट ग्रो इनटू क्रिएटिव्हिटी, वी ग्रो आउट ऑफ इट. म्हणजे काय, आपण त्याच्यातून वाढत असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाउ नेक्स्ट वन एक्झाम्पल इज गिवन हिअर. इथे शॉर्ट मध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे, याला आपण माइंड मॅपिंग म्हणू शकतो. सर केन रॉबिन्सन क्लेम्स स्कूल किल क्रिएटिव्हिटी, हा मेन पॉइंट दिलाय. एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी, दिस आर द मेन पॉइंट फ्रॉम दॅट पॅरेग्राफ. तो पॅरेग्राफ त्याच्यातून मेन एक ग्राफिकल फिगर बनवलेले आहे त्यांनी. म्हणजे ग्राफिकल फिगर इथे मेन पॉइंट त्यांनी हे दिलेले आहे. बट वी कॅन मेक अ डिफरंट पॉइंट बाय युझिंग दॅट एक्स्ट्रा और विजिन दॅट पॅरेग्राफ. त्या पॅरेग्राफ वरून आपण एक्स्ट्रा काही पॉइंट सुद्धा आपण इथं ऍड करू शकतो. नाउ हिअर ट्रू क्रिएटिव्हिटी इज बेस्ड ऑन द नॉलेज विच इज इन टर्न इन बेस्ड ऑन लिटरसी. म्हणजे क्रिएटिव्हिटी कशावर बेस आहे, नॉलेजच्या बेसवर आहे. आणि ट्रू लिटरसी जर पाहिजे, म्हणजे ट्रू क्रिएटिव्हिटी कोणती आहे, जी लिटरसी आणि नॉलेजला महत्व देणार, म्हणजे नॉलेज बेस, नॉलेजवर आणि साक्षरतेवर आधारित जी असेल त्याला आपण ट्रू क्रिएटिव्हिटी किंवा खरी सर्जनशीलता म्हणू शकतो. म्हणजे ती कशावर आधारित असली पाहिजे, नॉलेज म्हणजे ज्ञान आणि साक्षरतेवर आधारित असेल तेव्हा त्याला आपण महत्व देऊ शकतो. ती खरी सर्जनशीलता असेल, खरी क्रिएटिव्हिटी असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. Our schools where children develop the literacy skill on which all further learning depend, and therefore not killing creativity but cultivating it by providing the foundation young people need to be properly creative. इथं काय म्हटलंय त्यांनी, अवर स्कूल्स वेअर चिल्ड्रन डेव्हलप लिटरसी स्किल, म्हणजे आपले जे शाळा आहेत त्याच्या जिथं की चिल्ड्रन डेव्हलप द लिटरसी स्किल, म्हणजे साक्षरतेची जो स्किल आहे त्यांचा जो विकास होतोय तो पुढच्या शिक्षणासाठी महत्वाचा आहे. तो पुढच्या शिक्षणासाठी एक तर महत्वाचा आहे असं त्यांनी म्हटलं. डिपेंड अँड देअरफॉर नॉट किलिंग द क्रिएटिव्हिटी. त्यांनी काय म्हटलंय, आपण क्रिएटिव्हिटी किलिंग होत नाही स्कूलमध्ये, बट कल्टिवेटिंग इट बाय प्रोव्हाइडिंग द फाउंडेशन यंग पीपल नीड टू बी प्रॉपरली क्रिएटिव्ह. आणि यंग पीपल हे खरे क्रिएटिव्ह म्हणजे प्रॉपरली क्रिएटिव्ह झाले पाहिजे, सर्जनशील झाले पाहिजे. त्यासाठी कल्टिवेशन केले जाते, त्यासाठी एक विकास किंवा प्रोग्रेस केला जातोय असं, किंवा प्लॅटफॉर्म त्यासाठी फाउंडेशन तयार केले जाते असं म्हटलेलं आहे. सर किन रॉबिन्सन क्लेम त्यांनी म्हटलेलं आहे. आता एज एव्हिडन्स ऑफ हाऊ स्कूल किल क्रिएटिव्हिटी. आता स्कूल कसं मध्ये क्रिएटिव्हिटी जी आहे तिला किल करतात असं त्यांनी उदाहरण पुढचं बघूया. आता रॉबिन्सन साइड द एक्झाम्पल ऑफ एन यंग गर्ल कॉल जिलियन लिन. म्हणजे जिलियन लिनचं एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की काही शाळांमध्ये ते क्रिएटिव्हिटी कशी किल होते त्यांनी म्हटले ते बघूया आता. Who at the age of 8 was already viewed as a problem student with a probable learning difficulty due to her inability to sit still and concentrate. Now here Gillian Lynnचं उदाहरण दिलेलं आहे. She could not she is unable to concentrate and sit. म्हणजे एका ठिकाणी बसू शकत नाही, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नव्हते. सो सी वॉज अ प्रॉब्लेम चाइल्ड. ते एक प्रॉब्लेम चाइल्ड असते किंवा डिसेबल असते असं सगळ्यांचं मत असतं. वेन हर मदर सॉट अ मेडिकल एक्सप्लेनेशन, एक दिवशी आई मेडिकल एक्सप्लेनेशन साठी घेऊन गेली तिला. फॉर अ जिलियन्स कॉन्टेस्ट फाईन गेटिंग अँड लॅक ऑफ फोकस द डॉक्टर सजेस्टेड दे स्पीक. डॉक्टरचं सजेशन घेण्यासाठी आई जी जिलियन आहे तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. आम्ही त्याच्यानंतर काय होतं बघूया आता. ऍज द टू अडल्ट गॉट ऑफ टू लिव्ह
The doctor turned on the radio, left alone in the musical field room. Young Jillian began to dance. आणि डॉक्टरांनी तिथं काय ऑब्झर्वेशन केलं की दोन अडल्ट होते ते निघून गेल्यानंतर त्याने जसं रेडिओ ऑन केलेला आहे आणि म्युझिक जी रूम आहे तिथून म्युझिकचा आवाज येतोय आणि म्युझिकचा आवाज ऐकल्या जिलियन बेगन टू डान्स. जिलियन काय केलं, डान्स करायला सुरुवात केली. And doctor observed her through the window. The doctor turned to her mother. Jillian's not a sick. He said, she's a dancer. त्याने काय म्हटलंय की जिलियन जी आहे ती सिक नाही, वीक नाही, ती वीक नाही किंवा ती डिसेबल चाइल्ड नाही किंवा ती प्रॉब्लेम चाइल्ड नाही, शी इज अ डान्सर असं त्यांनी म्हटलंय. आणि कोणतं त्यांचं ऑब्झर्वेशन म्हणजे डान्सिंगची जी स्किल आहे ती तिच्याकडे आहे. म्हणजे ते स्वतःची क्रिएटिव्हिटी आपण म्हणू शकतो. म्हणजे ते डॉक्टरने काय सांगितलं, शी इज अ डान्सर. टुडे एट द एज ऑफ 92, आता या लिलियनचं एज काय आहे, 92. शी इज अ गुड डान्सर. जिलियन कॅन लुक बॅक on a long career in ballet dance and musical theater. We saw her become one of the world's most successful choreographer. आता जर उदाहरण घेतलं त्या लेडीचं 92 इयर आहे तर 92 इयर आहे तिचं द बेस्ट कोरिओग्राफर इन द वर्ल्ड. वन ऑफ द बेस्ट म्हणजे जगामधली एक सगळ्यात महत्वाची आणि चांगली कोरिओग्राफर आता सध्या म्हणून सक्सेसफुल लेडी आहे 90 म्हणजे एट द एज ऑफ 92. आईचं मत काय होतं किंवा स्कूलचं मत काय होतं, शी वॉज अ प्रॉब्लेम चाइल्ड. परंतु तसं नाही, शी हॅड अ स्किल दॅट इज डान्सिंग स्किल विथ इज लाईक एंड्र्यू लिओड वेबर्स कॅट, Phantom of Opera among achievements, many achievements. Now here Andrew Lloyd Webber हा कोण होता? He was one of the musician. Andrew Lloyd Webber is an English composer and impression of musical theater. Musical theater compose करणारा होता and he was one of the famous person. Yet her school had all but written her off, mistaking her extraordinary talent for some form of behavior problem and cognitive impairment. म्हणजे तिचं बिहेवियर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा बदल दिसतोय. बट शी वॉज व्हेरी सक्सेसफुल, बट अकॉर्डिंग टू स्कूल शी वॉज ऑफ. म्हणजे ती शिक्षणामध्ये 0 होती परंतु तिच्या स्किलमुळे शी वॉज अ व्हेरी सक्सेसफुल लेडी. आणि ती अभ्यासामुळे काय झालेली होती, एक सक्सेसफुल लेडी झालेली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट हर गिवन हियर. नाउ नेक्स्ट, नाव आता जी इन्फॉर्मेशन आपण बघितली पूर्ण पॅराग्राफ मध्ये, जी इन्फॉर्मेशन आपण पॅराग्राफ मध्ये बघितली दॅट इज इन अ फिगरेटिव्ह ग्राफ और ग्राफिकल फिगर. त्याची ग्राफिकल फिगर इथे दिलेली आहे. जिलियन लिन, यंग गर्ल 8 इयर ऑफ एज, प्रॉब्लेम स्टुडंट. म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी ती काय होती, प्रॉब्लेम चाइल्ड होती. इनॅबिलिटी टू सिट स्टिल अँड कॉन्सन्ट्रेट, म्हणजे एका ठिकाणी स्तब्ध बसू शकत नव्हती, कॉन्सन्ट्रेट करू शकत नव्हती. नेक्स्ट, मेडिकल एक्सप्लेनेशन. मेडिकल एक्सप्लेनेशन गेले. डॉक्टर टर्न ऑन रेडिओ अँड जिलियन alone began to dance. जिलियन एकटीच डान्स करायला लागली आणि तेव्हा त्यांना कळलं की जिलियन कॅन डान्स, ही इज अ डान्सर. ही स्किल त्यांना ऑब्झर्वेशनने कळली. नॉट अ सिक बट अ डान्सर. करिअर एट द म्युझिकल थिएटर इन बॅलेट, वर्ल्ड मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर. स्कूल इग्नोर हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट, म्हणजे शाळेने काय केलं, तिचे एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट होते त्याला शाळेने दुर्लक्ष केलं. नाव हिअर दीज आर द पॉइंट्स. आणि हे काय आहे, जी इन्फॉर्मेशन आपण पॅराग्राफ मध्ये बघितली, एक्स्ट्रा मध्ये बघितलं, दॅट सेम इन्फॉर्मेशन इज हिअर. इट इज इन अ ग्राफिक और ग्राफिकल फिगर. ती एका ग्राफिकल फिगर मध्ये दाखवलेली आहे. म्हणजे एवढी इन्फॉर्मेशन आपण थोडे शॉर्ट मध्ये इथं लिहू शकतो अँड व्हेरी इफेक्टिव्हली. अँड दिस इज कॉल्ड माइंड मॅपिंग. याला आपण काय म्हणू शकतो, माइंड मॅपिंग. रायटरने जर इथे एवढे स्पॉट दिलेले असले त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन ऍड करू शकतो, तिच्याबद्दल जी आपल्याला पॅराग्राफ मध्ये आलेली असेल ते आपण करू शकतो. सो दिस इज कॉल्ड माइंड मॅपिंग. Now next,